शेतकऱ्यांच्या शेतात परवानगी न घेता प्रशासनाने रस्ता खोदल्याने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आंदोलनादरम्यान संतापले। पीक नुकसान होऊनही मदत न मिळाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारावर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलाच दणका देत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। टाकी बांधली ते लिकेज झाली, पाणीच नाही आहे, तर पाणी फेकत नाही, सोलरनं पाणी त्या टाकीपर्यंत जात नाही। राहूचा फोन बाबा लाज वाटायला पाहिजे, आराम करो। नुकसान भरपाई झाली पण त्याचे पंचनामेच नाही केले। रायपूर बिबामध्ये तुम्ही अतिक्रमण होणे म्हणून नाली खाल्ली, बरोबर आहे, खाल्ली काही हरकत नाही, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण ते पीक असताना खात तुम्ही काय म्हणायला पाहिजे, पीक काढून घे बाबा। तुझं शेत आहे का? तुझं शेत होतं, काय केलं यांनी? ते खेत में पीक में से गया है, पीक निकाला आपका, पीक खराब किया है। स्वतःच्या शेतात विहीर खोदलं तर काय प्रॉब्लेम तुम्हाला? काय प्रॉब्लेम? काय झालं तुझ्या शेतात खोदत होता ना विहीर? चढ़ा रहे आप लोग जंगल बेच रहे हैं, इसका भी प्रूफ है हमारे पास में। ज्यादा आवाज मत करो, इसका भी प्रूफ है। इनने जंगल बेचा है, इनने बाहर एमपी में बेच रहा है जंगल, ट्रकों से माल जा रहा है इनका, समझ में नहीं आते। इनका फारस गाड़ी बेच रहा है जंगल। लातूरच्या विहिरीसाठी जे दुसरे विहीर आहे ते कारंजखेडलाच आहे का? दोन्ही विहिरी कारंजखेडच्याच एरियात आहे। साला एवढं सांगायला 2 घंटे लागले त्या आयला, तर माणूस आहे यार ह्या। आता दोन्ही विहिरी एकच आहे म्हणते। बोला तुमच्यासोबत कोण आहे? पण नाही ते झाल्याशिवाय आम्ही उठत नाही। असं कसं आहे, 6 महिने काय आलू शिरले का? कोणाच्या शेतातून परवानगी न घेता, संमती न घेता रस्ता खोदू शकतं का कोणतं तरी डिपार्टमेंट? खोदल्यावर कोणते ऑफिस लागते? मनमानी सुरू आहे तुमची फॉरेस्टवाल्यांची। माहिती करत नाही, देत नाही, विचारत नाही। असं काय तुम्हाला, माझं काय म्हणणं, असं काय अर्जंट होतं? लोकांना संमती घेऊन खोदलं असतं, काय वाईट झालं? 4 तारीख 8 तारखेपर्यंत मला डिटेल आणलं पाहिजे। किती गाव घेतले तुम्ही जलमिशन मध्ये? पूर्ण झाले 66 हँडओव्हर केले का? 51 गावची काय स्थिती आहे आणि राहिलेल्या 10 गावाची कामं कधी पूर्ण होणार आहे हे आम्हाला लागण। एक तर फॉरेस्टनं हे मानसिकता केली पाहिजे अधिकाऱ्यांनी का जे पुनर्वसित गावं तुमच्या हिशोबानं जे पुनर्वसित करायचे आहे, पण ते पुनर्वसित करण्यात पुन्हाची मानसिकता नाही। मी सगळ्या गावात जाऊन आलो, कोणी पुनर्वसनासाठी मरेपर्यंत तयार होणार नाही आणि तुम्ही पुनर्वसनासाठी जबरदस्ती करू शकत नाही, बरोबर आहे? सगळ्या परवानग्याच्या काही त्रुट्या असेल ज्या डिपार्टमेंटनं दिल्या नसेल ते पण सांगा, आम्ही त्या डिपार्टमेंटच्या मागे लागतोय। आपण परवानगी देतोय, पण काही ठिकाणी कार्यालय जे मुळे आहे त्याच्या त्या त्रुट्या पूर्ण करत नसेल, त्याच्यामुळे फॉरेस्टवर रोष वाढत आहे। सांगणारे काय करतात का आम्हाला